नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BA भाग एक मधील सेमिस्टर 2 मधील पेपर क्रमांक 2 याचा अभ्यास आज आपण करणार आहोत। या पेपर नंबर 2 मधील पहिलं प्रकरण जे आहे ते भारतीय राज्यघटना असं त्याचं टायटल आहे आणि या टायटल अंतर्गत भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे। त्यानंतर भारतीय राज्यघटनेची निर्मिती कशी झाली याचाही अभ्यास करायचा आहे आणि भारतीय राज्यघटनेचा सरनामा आणि त्याची वैशिष्ट्ये याचा अभ्यास करायचा आहे। तर आजच्या या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊया। भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेत असताना आपणाला ब्रिटिश काळामध्ये थोडंसं मागे वळून पाहावं लागतं, कारण का भारतावर ब्रिटिशांचं साम्राज्य जवळपास 150 वर्ष त्यांनी आपल्यावर राज्यकारभार केला असल्यामुळं निश्चितच आपल्या भारतीय राज्यघटनेवर सुद्धा या ब्रिटिश कालखंडाचा थोडासा प्रभाव मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो आणि तीच ऐतिहासिक पार्श्वभूमी या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे। ब्रिटिश सरकारचं साम्राज्य भारतावर होतं म्हणजे काय, तर सुरुवातीला आपल्याला माहीत आहे की इसवी सन 1600 मध्ये ब्रिटिश कंपनी ईस्ट इंडिया कंपनी नावाची जी कंपनी होती ती भारतामध्ये व्यापाराच्या उद्देशाने आलेली होती आणि त्यांचा मुख्य उद्देश हा व्यापार जरी असला तरी त्यांनी हळूहळू आपल्या व्यापाराबरोबरच भारतीय राजकारणामध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली। भारतीय इतर जे भारतामध्ये त्यावेळेस काही अनेक संस्थाने होती, जवळपास 500-550 संस्थाने होती आणि त्या संस्थानिकांचे राजे होते आणि हळूहळू व्यापाराबरोबर संस्थानं खालसा करण्याचं धोरण हे जे अवलंबण्यास ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने सुरुवात केली दिसून येते आणि त्यांनी सुरुवात बंगालपासूनच केले आपल्याला दिसून येतं। 1757 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगाल या दोन ह्याच्यामध्ये बंगाल संस्थान यांच्यामध्ये प्लासीची लढाई झाली आणि या लढाईमध्ये बंगालच्या राजाचा पराभव झाला आणि खऱ्या अर्थानं ब्रिटिश सत्तेचा पाया या ठिकाणी रोवला गेला असं आपल्याला म्हणता येईल आणि बंगालनंतर हळूहळू म्हैसूर असेल, गढवाल असेल, महाराष्ट्र असेल, झाशी असेल, असे अनेक प्रदेश एक प्रदेश हळूहळू ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आपल्या ताब्यामध्ये घेऊ लागली आणि आपलं राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप ईस्ट इंडिया कंपनीने केला आपलं असं म्हणता येईल। ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटिश कंपनी होती आणि त्यामुळं ब्रिटिश सरकारला सुद्धा असं वाटलं की कुठंतरी या ईस्ट इंडिया कंपनीवर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे, कारण का ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही भारतामध्ये मनमानी असं कारभार करत होती आणि या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून ब्रिटिश पार्लमेंटने वेळोवेळी अनेक कायदे करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि ते कायदे म्हणजे वेगवेगळे रेग्युलेटिंग ॲक्ट असं आपण त्याला म्हणू शकतो। 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट असेल किंवा 1784चा असेल, 1813, 1833, 1853 असे अनेक वेळोवेळी रेग्युलेटिंग ॲक्ट वेगवेगळे कायदे संमत करून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याचं काम ब्रिटिश पार्लमेंटनं केलेलं आपल्याला दिसून येतं। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडून मोठ्या प्रमाणात भारतामध्ये भ्रष्टाचार होत होता, मोठ्या प्रमाणात गैरकारभार होत होता आणि या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी ब्रिटिश पार्लमेंटने कायदे केलेले आपल्याला दिसून येतात आणि 1857 मध्ये या ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराविरुद्ध खूप मोठा उठाव झाला। भारतीय लोकांनी 1857 मध्ये उठाव केला आणि हा उठाव मोडून काढण्यामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला यश आलेलं आपल्याला दिसून येतं आणि या 1857 मध्ये जे मोठा उठाव झाला आणि ब्रिटिश पार्लमेंटला असं वाटलं की आता भारतीयांचा रोष वाढत आहे ईस्ट इंडिया कंपनीच्या विरुद्ध आणि म्हणून
1857च्या या उठावानंतर 1858मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने एक कायदा केला आणि त्या कायद्याअंतर्गत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा संपूर्ण भारतातील सत्ता त्यांनी संपुष्टात आणली आणि या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार आपल्या हातामध्ये त्यांनी घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ब्रिटिशांची सत्ता किंवा ब्रिटिश शासनाचं म्हणजे ब्रिटिशांचं शासन, ब्रिटिश सरकारचं नियंत्रण खऱ्या अर्थानं भारतामध्ये 1858पासूनच सरकारचं नियंत्रण आपण अंमलात आलं असं आपण म्हणू शकतो. कारण का 1858च्या पूर्वी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं शासन आपल्यावर होतं, त्यांचं नियंत्रण भारतावर होतं. पण 1858 नंतर ईस्ट इंडिया कंपनीचा सुद्धा कारभार त्यांनी सत्ता संपुष्टात आणली आणि ती संपूर्ण भारतातील सत्ता ब्रिटिश पार्लमेंट म्हणजे ब्रिटिश सरकारने आपल्या हातामध्ये घेतलेलं आपल्याला दिसून येतं. आणि इंग्लंडमध्ये राजेशाही पद्धती असल्यामुळे त्या काळामध्ये राणी व्हिक्टोरिया ही राजपदावर विराजमान होती आणि या राणी व्हिक्टोरियाने 1 नोव्हेंबर 1858 रोजी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि या जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्यांनी भारतीय सत्ता आपल्या ताब्यात घेतली आणि भारतीयांसाठी आपण अशा पद्धतीनं कार्य करणार आहोत असा एक जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला होता. कशा पद्धतीने आम्ही कारभार भारतामध्ये करणार आहोत याचं एक जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला. आणि त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारतामधील जे राजा आहेत, संस्थानिक आहेत, यांच्याशी ईस्ट इंडिया कंपनीने जो करार केलेला आहे तो त्या कराराचं पालन आम्हीसुद्धा कंटिन्यू करू आणि ही जबाबदारी ब्रिटिश सरकार घेईल, त्याचं पालन ब्रिटिश सरकार करेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे भारतीयांना समानतेची वागणूक दिली जाईल, त्यांना निपक्षपातीपणे न्याय देण्याची हमीसुद्धा या जाहीरनाम्याने देण्यात आलेली होती. भारतीयांच्या धार्मिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही असंही हमी या ठिकाणी दिली होती. धर्म, जात, वंश, वर्ग असा भेदभाव न ठेवता सर्वांना संधीची समानता, नोकऱ्यामध्ये सर्वांना समान संधी दिली जाईल असंही अभिवचन या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं. कायदे निर्मितीच्या वेळी भारतीयांच्या प्राचीन परंपरा असतील, रूढी असतील, रीतिरिवाज असतील, या सर्वांचा आदर ठेवला जाईल. सार्वजनिक हिताचे धोरण ठरवत असताना, कल्याणाचे धोरण ठरवत असताना, भारताचा विकास करत असताना भारतीयांची मते विचारात घेण्यात येतील असंही या जाहीरनाम्याच्या माध्यमातून सांगण्यात आलं. आणि अशा पद्धतीने 1858मध्ये राणी व्हिक्टोरिया राणीने जाहीरनामा प्रसिद्ध करून संपूर्ण भारतीय सत्ता आपल्या ताब्यात घेतलेले आपल्याला दिसून येतं. परंतु राणीचा जाहीरनाम्यामध्ये जे आश्वासन दिलेलं होतं ते आश्वासन ब्रिटिश पार्लमेंटने, ब्रिटिश सरकारने पाळलेलं आपल्याला दिसून येत नाही. भारतीयांना जी समानतेची वागणूक द्यायचं त्यांनी अभिवचन दिलं होतं ते सुद्धा त्यांनी पाळलेलं नाही. समाजामध्ये भेदाभेद, फोडा आणि झोडा नीतीचा अवलंब ब्रिटिश सरकारने करायला सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांचे जे गव्हर्नर भारतामध्ये होते ते मोठ्या प्रमाणात भारतीयांवर अन्याय अत्याचार करत होते. आणि हे जे दिलेले अभिवचन होतं, धार्मिक जीवनात हस्तक्षेप करणार नाही, तरीसुद्धा हिंदू मुस्लिम संघर्ष घडून आणणे, त्यांच्यामध्ये फोड पाडणे, वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना वेगवेगळा त्यांच्यामध्ये भेदभाव करणे, त्या भारतीयांच्या रूढी प्रथा परंपरांना पायदळी तुडवणे, असे अनेक कारभार नंतरच्या काळामध्ये होऊ लागले. आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा 1861चा कायदा झाला, 1892चा कायदा झाला. म्हणजे भारतीयांसंबंधी ब्रिटिश पार्लमेंटने वेळोवेळी वेगवेगळे कायदे आपल्याला केले दिसून येतात. आणि याच दरम्यान ब्रिटिश सरकारचं किंवा ब्रिटिशांचे जे गव्हर्नर भारतामध्ये होते त्यांचं जे भारतीयांवर मोठ्या प्रमाणामध्ये जे अन्याय अत्याचार होत होते, या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांच्या विरुद्ध लढण्यासाठी, शांततामय मार्गाने लढण्यासाठी 1885मध्ये भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली. या भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यानेच पुढाकार घेतलेला होता. त्याचं नाव होतं ॲलन ह्यूम.
या ॲलन ह्यूम या व्यक्तीनेच पुढाकार घेऊन 1885 भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली. कारण का भारतीयांचा असंतोष कुठंतरी शांततामय मार्गाने व्यक्त व्हावा, भारतीय व्यक्तींनी हिंसक मार्गाचा अवलंब करू नये या उद्देशाने ब्रिटिश व्यक्ती किंवा ब्रिटिश अधिकारीच पुढाकार घेऊन भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना करून देतो 1885 आणि या राष्ट्रीय सभेमध्ये अनेक भारतीय मातब्बर नेते या सभेचे नेतृत्व करत होते. या राष्ट्रीय सभेमध्ये अनेक नेते होते आणि या नेत्यांचं दोन प्रकारचे नेते होते असं आपल्याला म्हणता येईल. काही मवाळ नेतृत्व करणारे नेते होते आणि काही जहालवादी नेते होते. मवाळ आणि जहाल म्हणजे काही नेते हे अर्ज विनंत्या करून ब्रिटिशांकडून आपले हक्क मान्य करून घेण्याच्या ह्याच्या संबंधित समर्थन करत होते, तर काही नेते हे जहालवादी नेते हे ब्रिटिशांच्या विरुद्ध आक्रमक धोरण अवलंबण्याचा प्रयत्न करत होते. त्याला जहालवादी नेते आपण म्हणतो. मावळवादी नेत्यामध्ये सर फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती रानडे, गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी असे काही नावं आपल्याला घेता येतील. आणि जहालवादी नेत्यामध्ये लाल, बाल, पाल हे फेमस त्रिकूट, म्हणजे लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पॉल, हे काही जहालवादी गटाचे नेतृत्व करणारे नेते होते. अरविंद घोष आणखी एक नाव. म्हणजे अशा पद्धतीनं या राष्ट्रीय सभेमध्ये दोन प्रकारचे लोक होते आणि दोघांची वेगळी मतं होती आणि अशा पद्धतीनं राष्ट्रीय सभेचं कामकाज चालू होतं. परंतु भारतातील जे इंग्रजांचं धोरण होतं, दडपशाहीचं धोरण होतं, अन्यायाचं धोरण होतं, त्याच्यामध्ये अधिकच वाढ झाली होती आणि त्यामुळं भारतीय लोकांमध्ये या ब्रिटिश सत्तेविषयी असंतोष वाढत होता. 1885 ते 1905 या काळामध्ये लॉर्ड लेन्सडाऊन, लॉर्ड एलिगन, लॉर्ड कर्झन या 3 व्हाईसरायांनी भारतात आली होती आणि यांनी मोठ्या प्रमाणात भारतीय जनतेवर अन्याय अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. आणि लॉर्ड कर्झनने तर साम्राज्यवादी धोरणाचा अवलंब केला होता, दडपशाहीचा त्यांनी कळस केला होता आणि यांच्याच नेतृत्वाखाली 1905 बंगालचे विभाजनसुद्धा त्यांनी जातीय धार्मिक आधारावर घडवून आणलेलं होतं. हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्याचं सुद्धा कार्य, कट कारस्थान आपण त्याला म्हणूया, या लॉर्ड कर्झनने केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या संपूर्ण परिस्थितीमुळं भारतीय जनतेचा ब्रिटिश सत्तेविषयीचा असंतोष वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो आणि यातूनच हा असंतोष हिंसेमध्ये परिवर्तित होऊ नये, हा असंतोष ब्रिटिश सत्तेवर तुटून पडू नये म्हणून ब्रिटिशांनी भारतीय लोकांना संतुष्ट करण्यासाठी म्हणून 1909 मोर्लो मिंटो सुधारणा कायदा केला आणि हा मोर्लो मिंटो सुधारणा कायदा करून भारतीयांना संतुष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न आपला केलेला दिसून येतो. आणि आपल्या सिलेबसमध्ये भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहत असताना 3 कायदे मुख्यतः आपला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिला कायदा आहे मोर्ले मिंटो सुधारणा कायदा 1909 आणि दुसरा आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा 1919 आणि तिसरा आहे 1935चा सुधारणा कायदा. त्यातील पहिला सुधारणा कायदा आता आपण पाहत आहोत. तर 1909 मोर्लो मिंटो या 2 व्यक्तींनी, या 2 अधिकाऱ्यांनी, व्हाईसराय लॉर्ड मिंटो आणि सेक्रेटरी लॉर्ड मोर्ले या दोघांनी भारतीय जनतेचा रोष कमी करण्यासाठी, भारतीय जनतेला संतुष्ट करण्यासाठी म्हणून एक ॲक्ट तयार केला, एक सुधारणा कायदा तयार केला आणि या मोर्लो मिंटो सुधारणा कायद्याला ब्रिटिश पार्लमेंटने 1909 मंजुरी दिली. म्हणून या कायद्याला मोर्लो मिंटो सुधारणा कायदा 1909चा किंवा 1909चा काउन्सिल कायदा असंही संबोधलं जातं. आता या मोर्लो मिंटो सुधारणा कायद्यामध्ये काय सुधारणा केली होती किंवा भारतीयांना काय दिलं होतं किंवा भारतीयांना संतुष्ट करण्यासाठी कोणते प्रयत्न झाले होते ते आपण पाहूया. तर मोर्लो मिंटो सुधारणा कायद्याअंतर्गत त्यांनी पहिल्यांदा केंद्रीय व प्रांतीय विधिमंडळाच्या सदस्य संख्येत वाढ केली. म्हणजे
केंद्रीय विधिमंडळ जे होतं म्हणजे कायदेमंडळ आणि वेगवेगळ्या घटक राज्यातील जे कायदेमंडळ होते या कायदेमंडळाच्या सदस्य संख्येमध्ये त्यांनी वाढ केली होती. याचाच अर्थ की या कायदेमंडळामध्ये पूर्वी 16च सदस्य होते. ही 16 सदस्य संख्या 16वरून 69वर नेण्यात आली. म्हणजे भारतीयांचं प्रतिनिधित्व थोडंसं वाढवण्यात आलं. म्हणजे ही एक बाब त्यांनी केलेली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच कायदेमंडळातील सदस्यांची निवड करत असताना त्यांची जी निवडणुकीची पद्धत होती ती मर्यादित प्रमाणात करण्यात आली. याचा अर्थ निवडणुकीमध्ये सर्वांना मतदानाचा अधिकार नव्हता, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळे निकष लावलेले होते. त्यामुळं मर्यादित प्रमाणात निवडणूक पद्धती त्यामध्ये स्वीकारण्यात आली होती. तिसरं म्हणजे कायदेमंडळाच्या अधिकारात वाढ करण्यात आली होती. कायदेमंडळाला अनेक विषयांवर कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला होता. आणि त्यानंतरचं म्हणजे याच ॲक्ट अंतर्गत मुस्लिमांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्याचं सुद्धा मान्य करण्यात आलं. याचाच अर्थ असा की या मुस्लिमांना वेगळं प्रतिनिधित्व द्यायचं आणि त्यांना कायदेमंडळामध्ये वेगळं प्रतिनिधित्व द्यायचं, यातून ब्रिटिशांचं हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये फूट पाडण्याचं धोरण हे स्पष्टपणे दिसून येतं. आणि खऱ्या अर्थानं भविष्यामध्ये जी 1947मध्ये जी भारत पाकिस्तान फाळणी झालेली आहे या फाळणीचं बीज आपल्याला म्हणता येईल. आणि ते बीज याच कायद्याअंतर्गत याच ॲक्ट अंतर्गत रोवलं गेलं असे आपल्याला म्हणता येईल. आणि या मोर्लो मिंटो ॲक्टची ही काही खास वैशिष्ट्ये होत किंवा ही काही खास तरतुदी होत. आणि या तरतुदी अंतर्गत भारतीयांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. आजच्या या भागामध्ये फक्त मोर्लो मिंटो सुधारणा कायदा 1909चा काउन्सिल कायदा एवढंच आपला याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे. पुढच्या भागामध्ये 1919चा मॉन्टेग्यू सेन्सफोर्ड कायदा पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद. नमस्कार.